नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. धुळे बस स्थानकातील रिकामी पोलीस चौकीत शिवसैनिकांनी केले आंदोलन. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अशी घटना धुळ्यात घडू नये म्हणून शिवसेनेने धुळे बस स्थानकातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख मनोजभाऊ मोरे आणि महानगर प्रमुख संजय भाऊ वाल्ले यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी बस स्थानकातील रिकामी पोलीस चौकी व सुरक्षेतील त्रुटींवर तीव्र संताप व्यक्त करीत त्या ठिकाणी आंदोलन केले. आजच्या आंदोलनात जिल्हाप्रमुख मनोजभाऊ मोरे, महानगर प्रमुख संजय भाऊ वाल्ले, युवा सेना शहर अध्यक्ष कल्पेश भाऊ चव्हाण, युवती सेना जिल्हा अध्यक्षा दक्षताताई पाटील, शहर अध्यक्षा तेजस्विनीताई गोसावी सह मोठ्या संख्येने शिवसैनिक आजच्या या आंदोलनात सहभागी झाले होते. गेल्या 2-3 दिवसापूर्वी पुण्यामध्ये जी काही दुर्दैवी घटना घडली, एका तरुणीवर एका नराधमाने बस स्थानकातील सुविधांच्या अभावामुळे गैरफायदा घेत अत्याचार केले. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व बस स्थानकांवरची सुरक्षा व्यवस्था अलर्ट झाली पाहिजे. यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीने आज धुळे बस स्थानकामध्ये विभाग नियंत्रक डीसी साहेब गीते साहेब यांना सोबत घेत बस स्थानकाची पाहणी केली. या पाहणीमध्ये आम्ही आज ज्या ठिकाणी बसलो आहोत ही पोलीस चौकी आहे. या पोलीस चौकीवर 24 तास पोलीस असायला पाहिजेत. याची नोंद पोलीस ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत असेल त्यांच्याकडे देखील नोंद असेल. इथे पोलीस नाहीये, परंतु ऑन ड्युटी पोलीस इथे कागदावर रेकॉर्डवर असेल. त्याच्यामुळे जर समजा उद्या इथे काही घटना घडली तर त्या घटनेच्या वेळेस काहीतरी धावपळ करायची, आम्ही काहीतरी काम करतोय असं प्रशासनाच्या वतीने पोलिसांच्या वतीने दाखवण्यात येईल. परंतु ती घटना घडू नये म्हणून ज्यांच्यावर ही जबाबदारी दिलेली आहे, ज्या पोलिसांना हे काम दिलेले आहे, त्या पोलिसांनी प्रामाणिकपणे इथं ड्युटी केली पाहिजे. पोलिसांनी इथे 24 तास थांबलं पाहिजे. ज्यांची ड्युटी आहे त्यांनी पूर्ण वेळ ड्युटी केली पाहिजे. आम्ही इथे माहिती घेतल्यानंतर आम्हाला अशी माहिती मिळाली की पोलीस इथं आल्यानंतर हे जे काही छोटे मोठे व्यापारी, छोटे मोठे व्यावसायिक आहे यांच्याशीच फक्त चर्चा करतात, त्यांनाच भेटतात. परंतु सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची इथे अंमलबजावणी होत नाहीये. त्याच्यामुळे इथे काही दुर्घटना घडली तर जे काही जबाबदार असतील त्याच्यामध्ये या ठिकाणी जे कोणी ड्युटीला पोलीस असतील त्यांच्यावर प्रामुख्याने हे सर्व गोष्टीची जबाबदारी टाकली पाहिजे असं आम्हाला वाटतं. आम्ही आज शिवसेनेच्या वतीने संपूर्ण बस स्थानकाचा आढावा घेतोय. आमची महिला टीम देखील आमच्या सोबत आहे. तर या पाणीमध्ये बस स्थानकामध्ये कुठेही पोलीस हजर नाहीये. दुसऱ्या ज्या काही गोष्टी त्याच्यासाठी देखील आम्ही आता जातोय. ज्या ज्या अडचणी असतील त्याच्या सूचना आम्ही त्यांना देऊ. एसपी साहेबांकडे आम्ही आता हे सगळे व्हिडिओ आणि फोटो पाठवणार आहोत. जे पोलीस आम्हाला माहिती मिळाली की पोलीस इथं थांबतच नाही, त्याच्यामुळे आता एसपी साहेबांना सांगून यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि ड्युटी का करत नाही, पगार शासन देतो यांना, तरी पण येतं प्रामाणिकपणे त्या पगाराला प्रामाणिक का राहत नाही आणि ड्युटी करून लोकांचं संरक्षण का करत नाही, प्रवाशांचं संरक्षण का करत नाही, याचा जाब आम्ही पोलीस प्रशासनाला विचारणार आहोत.